सगळ्यांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत। आज आपण करत आहोत ते म्हणजे तिखट शंकरपाळे, क्रिस्पी स्पायसी असे ते शंकरपाळे। तर बघताय तुम्ही, मी हे मैदा घेतलेला आहे, अर्धा किलो मैदा आहे। अतिशय सोप्या आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे। कमी साहित्य लागतं त्याला। ओवा आणि जिरं यांची मी अशी भरड केलेली आहे। तिखट आहे, कसुरी मेथी आहे आणि मीठ आहे। तर एवढ्या कमी साहित्यामध्ये ही आपली रेसिपी आजची आपण तयार करणार आहोत। तर चला सुरू करूया आजची रेसिपी। पहिल्यांदा हा मैदा मी या बाउलमध्ये काढून घेतो। फ्रेंड्स, बघताय मी मैदा या बाउलमध्ये काढलेला आहे आणि मी मोहन टाकण्यासाठी तेल गरम करायला ठेवले। तर आपण या पिठामध्ये, मैद्यामध्ये हे मोहन घालून घेऊया। थोडंसं तेल चांगलं तापलेलं आहे आपल्याला। आता मैद्यामध्ये घालून घेऊया 2-4 चमचे आणि मग त्याला चांगलं आपण व्यवस्थित मग मळून घेऊया। ह्याने आपले शंकरपाळे खुसखुशीत होण्याला मदत होणार आहे। बघताय मी तेल या मैद्यामध्ये घातलेलं आहे। आता आपण टाकूया ओवा आणि जिरा यांची पावडर। त्याच्यानंतर तिखट, जेवढं पाहिजे तेवढं तिखट टाकून घ्या। कसुरी मेथी, याने चांगली टेस्ट लागते याला। आणि चवीपुरतं मीठ। आणि जसं आपण पोळी करतो, कणिक मळतो, तसंच आपल्याला याला मळून घ्यायचं आहे। पाणी नंतर आपण हळूहळू ॲड करून घेऊ, पण व्यवस्थित कुठेही त्याची गाठ राहता कामा नये। बघत राहा अकूज किचन। फ्रेंड्स, बघताय मी चांगलं व्यवस्थित तो मैदा कणकीसारखा भिजवून घेतलेला आहे आणि मी थोडंसं तेल घेतलेलं आहे वरतून त्याच्या। याला व्यवस्थित आपण भिजून घेऊ आणि याला नंतर 10 मिनटं सेट होण्यासाठी म्हणून ठेवून देऊ। नंतर मग आपण आपले शंकरपाळे करायला सुरुवात करूया। बघत राहा अकूज किचन। फ्रेंड्स, 10-15 मिनटं झालेले आहेत आणि आपलं जो मैदा आहे तो आता व्यवस्थित भिजलेला आहे, सेट झाला आहे। आपण थोडंसं मैदा इकडं कोपऱ्यात काढून घेऊ, म्हणजे लाटताना तो लाटण्याला चिटकायला नाही पाहिजे। थोडा मैदा मी काढलेला आहे। आता याच्या आपण बारीक बारीक अशा लाट्या करून घेऊया। हे पोळपाट पण मी घेतलेलं आहे आणि आपली कढई पण तयार आहे। तर चला सुरू करूया आता आपले शंकरपाळे करायला। बघत राहा अकूज किचन। बघा, मध्यम स्वरूपाची एक लाटी मी घेतलेली आहे आणि आता तिला व्यवस्थित आपण दोन्ही साईडनी त्याला मैदा लावून घेऊया। त्याची मी अशी छानपैकी पोळी लाटणार आहे त्याची। आता मला माझ्या एका हातात मोबाईल आहे, त्यामुळे मला जमत नाही आहे। मी 2 मिनटं मोबाईल बंद करतो आणि ही पोळी लाटून घेतो। तोपर्यंत तुम्ही बघत राहा अकूज किचन। बघताय फ्रेंड्स, मी त्याची अशी एक लाटून घेतलेली आहे चपाती आणि याचे आपण आता छानपैकी शंकरपाळे कापून घेऊया, जसे पाहिजे तसे आकार। मी असं ट्रायंगल सारखंच कापणार आहे त्याला। जसे पाहिजे आकार तसे आपण आकार त्याचे घेऊ शकतो। बघत राहा अकूज किचन। एकदा नक्की ट्राय करा तिखट शंकरपाळे। खूप छान रेसिपी आहे, सगळ्यांना आवडेल।
आता हे सगळे एक एक शंकरपाळे आपण तळायला काढून घेऊया. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, मी कढई ठेवलेली आहे. लो मीडियम फ्लेमवर आपल्याला आपले शंकरपाळे हे तळून घ्यायचे आहेत. बघत राहा अकूज किचन. झाऱ्याने त्यांना दोन्ही साईडनी तशी व्यवस्थित ते तळले पाहिजेत. आपली पोळी जी आहे ना ती अशी पातळच ठेवायची, जाड ठेवायची नाही आहे. नाही तर मग ते कुरकुरीत असे क्रिस्पी होणार नाहीत, नरम राहतील. तर पोळी जी अशी आपण लाटलेली होती मैद्याची, ती पातळ ठेवल्यामुळं ते असे एकदम क्रिस्पी होतात, कडक, नरम होत नाहीत. आणि थोडी मीडियम फ्लेमवर ठेवल्यामुळं ते पटकन त्याला ते तळले जातात. नक्की करून बघा अकूज किचन. तिखट शंकरपाळी छान रेसिपी आहे. बघतायत फ्रेंड्स, आपली शंकरपाळी तयार होत आहेत छानपैकी. डीप फ्राय मी त्याला करून घेतोय. खूपच अप्रतिम रेसिपी आहे. चहासोबत खूप छान लागते, नाहीतर नुसते खाल्ले तरी चांगली लागते. एकदा नक्की करून बघा अकूज किचन. नक्की पहा आणि सबस्क्राईबही करा. फायनली फ्रेंड्स, बघताय आपले एकदम क्रिस्पी आणि एकदम स्पायसी असे शंकरपाळे रेडी टू इट. चहासोबत खूप छान लागतात. एकदा नक्की करून बघा. नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून या, गरम गरम शंकरपाळ्यांचा आस्वाद घेऊया. नक्की आम्ही आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत राहा अकूज किचन. And please like and subscribe my channel Akuz Kitchen. Thank you.